नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. यवतमाळ विधान परिषदेमधून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध. तर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची इच्छा निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच होती. नामदार संजय राठोड यांचे प्रतिपादन. महाविकास आघाडीचे अनेक मतदार संपर्कात होते. नामदार संजय राठोड यांचा दावा. निवडणुकीचे नियोजन नसल्याने व पराभव स्पष्ट दिसल्याने विरोधकांची माघार. नामदार संजय राठोड यांचे वक्तव्य. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड होताच राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेमधून दुष्यंत चतुर्वेदी यांची निवड कशी झाली याबाबत स्पष्टपणे माहिती दिली आहे. बघूया नामदार संजय राठोड काय म्हणालेत. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक सक्षमपणे लढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व महायुतीतल्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जेवढे काही आमचे मतदार आहे त्यांना या ठिकाणी बोलून या निवडणुकीला समोर जाणार होतो. परंतु संख्याबळ नसल्यामुळे खरं तर महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्वीपासून नियोजन नव्हतं. कसं तरी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी उमेदवार धरून बांधून या ठिकाणी पुढं आणला. परंतु त्याच उमेदवाराला जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात आली तेव्हा आपला टिकाव लागणार नाही, आपल्याजवळ मतं नाही अशा पद्धतीची जाहीर कबुली देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर मात्र जे काही आमच्या महायुतीतले दोन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांनासुद्धा बोलण्यात आलं. मी सुद्धा त्यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा आज उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे. आणि मी ही निवडणूक अविरोध झाली त्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो. आणि बऱ्याच गोष्टी निवडणूक लागल्यानंतर गैरसमज होतात, निवडणुकीला धावपळ होते, निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टीचा मनामध्ये एकामेकाबद्दल कुटकता निर्माण होते. हे सर्व गोष्टी आता टाळल्या गेलेल्या आहेत आणि माझ्या दृष्टीनं जिल्ह्याचं जे काही चांगलं वातावरण या अविरोध निवडणुकीमुळे परत या ठिकाणी चांगलं निर्माण झालेलं आहे. आणि खरं तर जिल्ह्यातल्या सर्व पक्षांमध्ये ही निवडणूक अविरोधच व्हावी अशा पद्धतीची भूमिका नेत्यांमध्ये होती आणि सर्वांमध्ये होती. आता ही निवडणूक अविरोध झालेली आहे. मी यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून सर्व या ठिकाणी नेत्यांचं आणि सर्व मतदारांचं या ठिकाणी आभार मानतो. खून पद्धतीचा देखील त्यांचा आरोप. खरं तर निवडणुकीमध्ये आता काय बोलावं, वृत्तपत्रामध्ये किंवा टी व्ही मीडियामध्ये काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु या निवडणुकीमध्ये कुठेही कोणावर प्रेशर नव्हतं, कुठे काही कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा वापर या ठिकाणी झाला नाही. ही निवडणूक लोकशाहीमध्ये खरं तर सर्वांना अधिकार आहे. जेव्हा निवडणुकीमध्ये सुरुवातीला जे चित्र दाखवल्या गेलं तसं चित्र नव्हतं. महायुती म्हणून आमच्याजवळ मोठं संख्याबळ होतं. आज राज्यामध्ये सत्ता आमची आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ ज्या पद्धतीनं राज्याच्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीनं निर्णय घेत आहे, पायाभूत सुविधेचा निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्णय होत आहे. आणि हे सर्व पाहून खरं तर मोठ्या प्रमाणात मतदार हे आमच्याच बाजूनं झुकलेले होते. आणि राज्यामध्ये जेव्हा आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतले, राज्याच्या कारभारामध्ये जवळपास 500 निर्णय घेऊन सर्व समाज घटकातल्या लोकांसाठी एक फार मोठं काम त्यांनी केलं. त्याच्यावरून शिवसेनेबद्दल आपुलकी, शिवसेनेबद्दल प्रेम आणि त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल सुद्धा प्रेम हे सर्व मतदारांचं होतं. ही निवडणूक मोठ्या फरकानं जर झाली असती तर आम्ही विजयी झालोच असतो. आणि म्हणून हे त्यांना कळलं आहे. आणि म्हणून कोणीही उमेदवार या निवडणुकीमध्ये टिकला नाही, उभा राहू शकला नाही हे माहीत होतं. आणि म्हणून आता सांगायचं म्हणून सांगायचं, आरोप करायचे म्हणून करायचे अशा पद्धतीची भूमिका त्यांची असेल. नक्कीच महायुतीतल्या सर्व मतदारांना बोलून या ठिकाणी जेव्हा आमच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी बोलून सर्वांचे आम्ही वैयक्तिक आभारसुद्धा मानणार आहे. आणि बरेच महाविकास आघाडीतले लोक
जरी तिकडे असेल तरी आम्हाला मदत करणारे होते, आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे, त्यांनासुद्धा या मेळाव्यात आम्ही बोलू आणि त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानू. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.